नमस्कार मित्रांनो, BMC कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदातील सामान्य ज्ञान या विषयाचा आपला हा भाग 4 असणार आहे। यामध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील राहिलेली काही महत्त्वाची दुसरी इन्फॉर्मेशन आहे ते बघणार आहोत। भाग 3 मध्ये आपण संपूर्ण जे तरतुदी आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या त्या बघितल्या होत्या। तुम्ही त्या नसेल बघितल्या तर नक्कीच बघा। BMC जनरल नॉलेजसाठी आपण सेपरेट प्लेलिस्ट पण तयार केली आहे, ती जाऊन पण तुम्ही संपूर्ण आधीचे जे भाग आहेत ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। ही एक्झाम जी आहे ती नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरमध्ये होऊ शकते, कारण आणखी 10 ते 15 दिवस फॉर्म फिलिंग सुरू असणार आहे। त्यानंतर तारखा ठरवून तुमच्या एक्झामची डेट येणार आहे, परंतु ऑक्टोबरच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे तुमची जी एक्झाम आहे ती नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्येच होऊ शकते। आणि तोपर्यंत आपण प्रत्येक वीकमध्ये 2 ते 3 व्हिडिओज अपलोड करणार आहोत। रोज आपण एक व्हिडिओ पण अपलोड करू शकतो, परंतु तुम्हाला क्वालिटी कंटेंट द्यायचा आहे आपल्याला, त्यामुळे आपण जास्तीत जास्त वेळ घेऊन क्वालिटी कंटेंट कसा तयार करता येईल त्यावर भर दिला आहे। तर मागील भाग 3 मध्ये आपण जो बृहन्मुंबई महानगरपालिका कायदा आहे 1888चा, त्यातील काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत आणि ज्या समित्या आहेत त्याबद्दलची माहिती बघितली होती। या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील जे तरतुदी आहेत म्हणजेच ज्या कलमा आहेत महत्त्वाच्या, सोबतच जे प्रकरणं महत्त्वाची आहेत ज्यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, ते आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 हा 500+ पेजेसचा कायदा आहे। ऑफिशियल कायदा 500+ पेजेसचा आहे। त्यातील काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत, काही महत्त्वाची प्रकरणं आहेत जे आपल्या एक्झाममध्ये येऊ शकतात, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर या कायद्याचा प्रकरण 1 प्रारंभिक आहे। त्यामध्ये कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव व व्याप्ती दिलेली आहे। कलम 2 मध्ये अधिनियमाचे निरसन दिलेले आहेत आणि कलम 3 मध्ये काही संज्ञा आहेत त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत। त्यानंतर प्रकरण 2 आहे, यामध्ये महानगरपालिकेची रचना दिलेली आहे आणि सोबतच त्यामध्ये महानगरपालिकेचे प्राधिकरण दिलेले आहेत। याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे। महानगरपालिकेच्या प्राधिकरणामध्ये कशाचा समावेश होतो ते पण आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तर तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्ट विचारू शकतात की महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील प्रकरण 2 हे कशाशी संबंधित आहे, तर तुमचं उत्तर इथे महानगरपालिकेची रचना हे होणार आहे। यामध्ये नगरपालिका प्राधिकारी या कलम 4 मध्ये दिलेला आहे। महानगरपालिकेच्या रचना संदर्भात तरतूद कलम 5 मध्ये दिला आहेत। महानगरपालिकेची मुदत कलम 6 मध्ये दिलेला आहे। पालिका सदस्यांचा पदावधी कलम 6 मध्ये दिलेला आहे आणि महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणुकीची तरतूद जी आहे ती कलम 6 मध्ये दिलेला आहेत। या ज्या मी हायलाईट केलेल्या आहेत कलमा, ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। यावर तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच प्रश्न येऊ शकतात। त्यानंतर कलम 18 मध्ये राज्य निवडणूक आयोगाबद्दल तरतूद आहे आणि कलम 19 मध्ये बृहन्मुंबई एक सदस्य प्रभागात विभागणी करणे आणि त्यासाठी महानगरपालिका मतदार यादी तयार करणे याची तरतूद दिलेली आहे। कलम 36 मध्ये महानगरपालिकेच्या कामकाजाचे विनियमन करण्यासंबंधी तरतूद दिलेली आहेत। कलम 37 मध्ये महापौर आणि उपमहापौर यांच्या संबंधी तरतूद दिलेली आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता आहे त्यांच्याबद्दलची तरतूद कलम 37(1) मध्ये दिलेली आहे आणि सभागृहाचा नेता आहे त्यांच्याबद्दलची तरतूद कलम 37(1) पोट कलम 1 मध्ये दिलेली आहे। ह्या तिन्ही कलमा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, यावर पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात। त्यानंतर महानगरपालिकेची रचना यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतात आणि महानगरपालिकेची मुदत ही पण महत्त्वाची कलम आहे। त्यानंतर समित्या आहेत, समित्या म्हणजेच महानगरपालिकेच्या विशेष समित्या आहेत त्यांची तरतूद कलम 38 मध्ये दिलेली आहे। स्थायी समिती, सुधार समिती किंवा शिक्षण समिती यांच्या विशेष समित्याबद्दलची तरतूद कलम 38 मध्ये दिलेली आहे। स्थायी समितीची रचना कलम 42 मध्ये दिलेली आहे, ही पण अत्यंत महत्त्वाची कलम आहे। त्यानंतर स्थायी समितीच्या सभापतीची नेमणूक जी आहे ती कलम 44 मध्ये दिलेली आहे, ही पण महत्त्वाची कलम आहे। कलम 45 मध्ये स्थायी समितीच्या सदस्यांनी आडीपाडीने सेवानिवृत्त होणे, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे की दरवर्षी 1 एप्रिल रोजी स्थायी समितीचे निम्मे सदस्य जे आहेत ते सेवानिवृत्त होत असतात, तर ती कलम जी आहे ती कलम 45 मध्ये आहे।
त्यानंतर कलम 49(ब) मध्ये सुधार समितीची रचना दिलेली आहे. 49(ड) मध्ये सुधार समितीच्या सभापतींची नेमणूक याबद्दलची तरतूद दिलेली आहे. कलम 50 मध्ये बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीची रचना आणि तिच्या सदस्यांचा कालावधी दिलेला आहे. कलम 50(क) मध्ये बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन समिती याच्या सभापतीबद्दलची तरतूद दिलेली आहे. त्यानंतर शिक्षण समिती आहे. कलम 50(ग) मध्ये शिक्षण समितीची रचना दिलेली आहे. 50(ज) मध्ये शिक्षण समितीच्या सभापतींची नेमणूक यांच्याबद्दलची तरतूद दिलेली आहे. त्यानंतर प्रभाग समिती आहे. याची तरतूद कलम 50(ट) मध्ये दिलेली आहे. प्रभाग समित्यांची रचना जी आहे ती कलम 50(ट) मध्ये दिलेली आहे. हा पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर कलम 53(ब) मध्ये समितीचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून दूर करण्याबद्दलची तरतूद दिलेली आहे. त्यानंतर कलम 54 ही अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये महानगरपालिका आयुक्त यांची नेमणूक दिलेली आहे. यावर तुम्हाला नक्कीच हमखास प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर महानगरपालिका संचालकांची नेमणूक कलम 54(अ) मध्ये दिलेली आहे. कलम 55 मध्ये महानगरपालिका उपआयुक्त यांची नेमणूक दिलेली आहे. कलम 56 मध्ये संचालक व उपआयुक्त यांची कार्य दिलेली आहेत. कलम 56(अ) मध्ये महानगरपालिका उपायुक्त सुधारणा यांची नेमणूक दिलेली आहे. कलम 56(ब) मध्ये महानगरपालिका उपायुक्त सुधारणा यांची कार्य दिलेली आहेत. हे सर्वच जे कलमे आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. कोणत्याही कलमांवर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर कलम 60(अ) मध्ये महाव्यवस्थापकांची नेमणूक याबद्दलची तरतूद आहे आणि कलम 60(क) मध्ये महाव्यवस्थापकाच्या निरर्हताबद्दलची तरतूद आहे. त्यानंतर प्रकरण 3 आहे. महानगरपालिका प्राधिकरणांची कर्तव्य आणि अधिकार याबद्दलची जी तरतूद आहे ती प्रकरण 3 मध्ये दिलेली आहे. तर या सर्वांची तुम्हाला शॉर्ट नोट्स घेऊन ठेवायचे आहेत. ही PDF तुम्हाला नंतर मिळणारच आहे ज्यावेळेस संपूर्ण आपली सिरीज होणार आहे. हे सर्व PDF आपण मर्ज करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहोत. परंतु तोपर्यंत तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी याची तुम्ही शॉर्ट नोट्स बनवून ठेवा. म्हणजेच फॉर एक्झाम्पल प्रकरण 1 असेल त्याबद्दलचं शॉर्टमध्ये लिहून ठेवा. प्रकरण 2 असेल असं प्रकारे जे संपूर्ण महत्त्वाचे प्रकरण मी सांगतोय या व्हिडिओमध्ये ते संपूर्ण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि जे महत्त्वाचे कलम आहेत ते पण तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्यानंतर प्रकरण 4 आहे. यामध्ये महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबतची तरतूद दिलेली आहे. यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक याची तरतूद कलम 76(अ) मध्ये दिलेली आहे आणि महानगरपालिका सचिव यांची नेमणूक जी आहे कलम 77 मध्ये दिलेली आहे. ही पण महत्त्वाची आहे. यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर कलम 78(अ) मध्ये महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांची नेमणूक याबद्दलची तरतूद आहे आणि कलम 78(क) मध्ये महानगरपालिका मुख्य लेखापाल वित्त यांची नेमणूक याबद्दलची तरतूद आहे. या नेमणुकीबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत त्या तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या लक्षातच ठेवायच्या आहेत. त्यानंतर प्रकरण 5 आहे. यामध्ये महानगरपालिकेची मालमत्ता व दायित्वे याबद्दलची तरतूद दिलेली आहे. कलम 87 मध्ये मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे महानगरपालिकेचे अधिकार याची तरतूद दिलेली आहे आणि कलम 88 मध्ये महानगरपालिकेची मालमत्ता महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे याबद्दलची तरतूद दिलेली आहे. त्यानंतर प्रकरण 6 आहे. यामध्ये महानगरपालिकेचे कर्ज काढण्याचे अधिकार दिलेले आहेत. यामध्ये कलम 106 मध्ये केंद्र किंवा राज्य सरकारकडून किंवा इतर व्यक्तींकडून कर्ज काढण्याचा अधिकार जो आहे तो महानगरपालिकेला दिलेला आहे. त्यानंतर प्रकरण 7 आहे. यामध्ये महानगरपालिकेचं महसूल आणि खर्च याबद्दलची तरतूद दिलेली आहेत आणि त्यामध्येच महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिका निधी याबद्दलची तरतूद आहे. कलम 111 मध्ये महानगरपालिका निधीची रचना कशा प्रकारे असेल याबद्दलची तरतूद दिलेली आहे आणि ही पण अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर कलम 111(अ) आहे. यामध्ये राज्य शासनाने करमणूक शुल्काच्या उत्पन्नातून वार्षिक अनुदान देणे ही तरतूद आहे. त्यानंतर कलम 115 महत्त्वाची आहे. अर्थसंकल्पीय अनुदानात अंतर्भूत होणाऱ्या रकमात फक्त महानगरपालिका निधीतून खर्च करणे अशी तरतूद आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच वार्षिक अंदाजपत्र आहे. म्हणजेच जो महानगरपालिकेचा बजेट आहे वार्षिक त्याबद्दलची तरतूद आहे. कलम 125 मध्ये आयुक्तांनी दरवर्षी खर्च व प्राप्ती यांचे अंदाज तयार करणे याबद्दलची तरतूद आहे आणि ही पण अत्यंत महत्त्वाची आहे.
त्यानंतर कलम 126 आहे, यामध्ये स्थायी समितीने अर्थसंकल्पीय अंदाज तयार करणे याबद्दलची तरतूद आहे। कलम 126 मध्ये महाव्यवस्थापकाने प्रत्येक वर्षी बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रमाचा खर्च व प्राप्ती यांचे अंदाज तयार करणे याबद्दलची तरतूद आहे। या तिन्ही कलमामधून तुम्हाला फरक जो आहे तो लक्षात घ्यायचा आहे। महाव्यवस्थापक जे आहेत ते फक्त वीज पुरवठा आणि परिवहन उपक्रम याबद्दलचा बजेट जो आहे त्याबद्दलची ते तयारी करतात आणि इतर जो आहे तो त्याबद्दलची तयारी ही स्थायी समितीमार्फत केली जाते। हे दोन्ही फरक इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर कलम 126 मध्ये शिक्षण समितीने अर्थसंकल्पीय अंदाज तयार करणे अशी तरतूद आहे। तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात की अर्थसंकल्पीय अंदाज हे कोणामार्फत तयार केले जाते, तर त्याचं उत्तर होणार आहे शिक्षण समिती आणि याची तरतूद जी आहे ती कलम 126 मध्ये दिलेली आहे। त्यानंतर प्रकरण 8 आहे, यामध्ये महानगरपालिकेचं कराधान दिलेलं आहे, म्हणजेच महानगरपालिकांच्या जे कर आहेत त्यांची व्याख्या आणि इतर जे मालमत्ता कर आहेत त्याबद्दलची तरतूद आपल्याला प्रकरण 8 मध्ये दिसणार आहे। यामध्ये प्रकरण 139 मध्ये महानगरपालिकेद्वारे जे कर लावले जातात, जे लादायचे असतात त्याबद्दलची तरतूद आहे आणि कलम 139 मध्ये मालमत्ता करात कोणत्या करांचा समावेश होतो त्याबद्दलची तरतूद दिलेली आहे। त्यानंतर नाट्यगृह कर आहे, कलम 191 मध्ये नाट्यगृह कर बद्दलची तरतूद दिलेली आहे। कलम 192 मध्ये जकात कर कोणत्या वस्तूंवर व कोणत्या दरांनी बसवण्याजोगी असेल याबाबतची तरतूद दिलेली आहे। त्यानंतर प्रकरण 9 आहे, नाल्या आणि जलनिस्सरणाची कामे जी आहेत त्याबद्दलची तरतूद दिलेली आहेत। कलम 220 मध्ये महानगरपालिका क्षेत्रातील ज्या नाल्या आहेत ते आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असतील अशी तरतूद आहे। कलम 221 मध्ये आयुक्ताने नाल्या बांधणे व त्या दुरुस्त स्थितीत ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे। यामध्ये आयुक्ताने ठेवणे हे महत्त्वाचे आहे, हा पण महत्त्वाचा कलम इथे होतो आहे। त्यानंतर कलम 225 मध्ये नाल्या साफ करण्याबद्दलची तरतूद आहे। त्यानंतर प्रकरण 10 आहे, यामध्ये पाणी पुरवठा संदर्भातील तरतूद दिलेली आहेत। 260 मध्ये त्या संदर्भातली व्याख्या दिलेली आहे। त्यानंतर कलम 262 आहे, आयुक्ताने महानगरपालिका क्षेत्रातील जलव्यवस्थापन करणे आणि ती दुरुस्त स्थितीत ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे। त्यानंतर प्रकरण 12 आहे, यामध्ये शहर सुधारणाबद्दलची तरतूद दिलेली आहे। कलम 254 मध्ये आयुक्ताने प्रारूप सुधारणा परियोजना तयार करणे हे बंधनकारक केलं आहे, म्हणजे ही तरतूद तुम्हाला कलम 354 मध्ये भेटणार आहे। त्यानंतर प्रकरण 15 आहे, स्वच्छता विषयक तरतूद दिलेली आहेत। कलम 365 मध्ये रस्ते स्वच्छ करणे, कचरा काढून घेणे यासाठी आयुक्ताने तरतूद करणे अशी तरतूद दिलेली आहे। त्यानंतर कलम 366 आहे, केर कचरा असेल आणि इतर जे कचरा असतात ते महानगरपालिकेची मालमत्ता असते। त्यानंतर प्रकरण 16 आहे, जीवनविषयक आकडेवारी दिलेली आहेत, म्हणजेच जी जन्म व मृत्यूची नोंदी आहेत महानगरपालिका क्षेत्रातील त्याबद्दलची तरतूद आपल्याला विचारली एक्झाममध्ये, तर ती प्रकरण 16 मध्ये दिलेली आहे। त्यातील कलम 442 मध्ये निर्बंधकाची नेमणूक दिलेली आहे, जी नेमणूक आहे ती जन्म व मृत्यू यांची नोंदणी करण्यासाठी केली जाते, त्यामुळे हा महत्त्वाचा इथे कलम होणार आहे। त्यानंतर कलम 444 मध्ये नोंदणी पुस्तक ठेवणे किंवा पुरवणे ही तरतूद दिलेली आहे। त्यानंतर जनगणना करणे, कलम 454 मध्ये रहिवासी यांची प्रगणना करणे अशी तरतूद आहे। 455 मध्ये आयुक्ताने प्रगणनेच्या कामाचे अधीक्षण करणे ही तरतूद दिलेली आहे। त्यानंतर प्रकरण 16 आहे, यामध्ये वीज पुरवठा आणि परिवहन उपक्रम याबद्दलची तरतूद दिलेली आहे। यामध्ये कलम 460 मध्ये महाव्यवस्थापकाने उपक्रमाचे व्यवस्थापन करणे ही तरतूद दिलेली आहे। प्रकरण 18 आहे, यामध्ये शास्ती म्हणजेच पेनल्टी दिलेली आहेत, ज्या पण पेनल्टी आहेत या कायद्यामध्ये जे पण अपराध आहेत याबद्दलची शिक्षा जी आहे ती प्रकरण 18 मध्ये दिलेलं आहे। तर हे संपूर्ण जे कलम मी सांगितले आहेत ते अत्यंत महत्त्वाची आहेत। या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही कलम एक्झाममध्ये येणार नाही, परंतु जे मी हायलाइटेड करून दिलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि याची तुम्ही शॉर्ट नोट्स घेऊन ठेवा। ज्यावेळेस PDF अपलोड होईल त्यावेळेस तुम्ही याचं रिव्हिजन करू शकता, परंतु तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ 1 ते 2दा बघायचा आहे आणि याचे शॉर्ट नोट्स तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे आहेत आणि ते वारंवार रिव्हिजन करायचे आहेत। यानंतरच्या भाग 5 मध्ये आपण बृहन्मुंबई मनपाविषयी इतर महत्त्वाची माहिती बघणार आहोत, म्हणजेच किती वार्ड आहेत, किती झोन्स आहेत, किती झोन्सच्या अंडर
मुंबई महानगरपालिका डिवाईड केली आहे, त्या वार्डाचे नाव काय आहे आणि महानगरपालिकेचे जे महत्त्वाचे अधिकारी आहेत त्याबद्दलची पण माहिती आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसेट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.